हॅलो गाईस. तर आता 12 वाजता आहेत आणि आपली रेतीच्या 2 गाड्या येत आहेत 12 वाजता रात्रीच्या. चला खाली करून घेऊ, थोड्या वेळानं भेटूयात. हे चालली गाडी सायटर आपल्या. एकच आली, 2 मागवल्या होत्या पण एकच आली आता सध्या. गाडीवर वाटल्या आता. रेती संपत आली होती, जास्त भावात घ्यावं लागले इमर्जन्सीसाठी. काय करणार. तर गाईज आता 1 वाजलाय बघा. रात्री आपण रेतीची गाडी टाकली. रेती आपल्याला वेळेवरती कमी पडली आणि खूप जास्त प्रॉब्लेम झाला रेतीमुळे. मी 4 गाड्या टाकल्या होत्या, म्हणजे टोटल 8 बरास. घाम येतं खूप, मला जेवलं जस्ट मी. 8 बरास रेती होती आपली, ती आता संपत आली आणि ह्यापुढे परत आपल्याला किती अजून 10 किंवा 8 बरास परत लागणार आहे. 10 किंवा कितीतरी लागेल. त्या हिशोबाने आता मी माईची एक गाडी माईने टाकून घेतलेली एक्स्ट्रा, ती घेतली माईकडून विकत आणि परत एक एक्स्ट्रा रात्री ती टाकली. आणि आज 3 गाड्या येणार आहेत, म्हणजे 5 टोटल गाड्या, म्हणजे 10 बरास रेती आता स्टॉक करतो मी. आणि माझ्या लापरवाहीमुळे मी घाट्यामध्ये गेलो. किती माहिती आहे का गाईस, 6,000 रुपयाने ट्रिप भेटत होती. आता मला 10,000 रुपये ते 9,000, 10,000, 9,000, 10,000 आणि ट्रिप भेटते. आणि प्रत्येक ट्रिपमध्ये मागे अशा 5 ट्रिप, आणि 5 ट्रिप मागे 3,000 रुपये शिल्लक चालले. 3, 3.5, 3, 3.5. तर 3 पाचे 15,000 रुपयाचं नुकसान माझं झालंय. तर कोणीही घर बांधत असेल तर लक्षात ठेवा, काळजी घ्या आणि रेती स्टॉक करून ठेवा. सर्वात आधी मी विटा स्टॉक केला, गज घेतला, सर्व घेतलं, पण माझं रेतीचं खूप चुकलं आहे माझं आणि खूप जास्त त्यासाठी लॉस झाला आहे मला. तर कोणाचं होऊ नये त्यासाठी त्यांना सांगतोय मी, रेती स्टॉक करा सगळ्यात अगोदर. आज माझ्या 3 गाड्या येणार आहेत, बघू येतात का नाही टाईमवरती. आणि रिस्क पण असते, ते पकडतात वगैरे पण गाड्या. तर मी आता आपल्या रिंगा आहेत कॉलमला, ज्या रिंगा बांधतात त्या रिंगा संपल्या आहेत. तर त्यासाठी मी गज आणायला चाललो आहे. नाही तर गज नाही भेटला तर रेडीमेड रिंगा घेऊन येणार आहे. तर मी आता चाललो मंठ्याला. आणि लाडू बाळांनी जस्ट आंघोळ केली, तिची मम्मी ती आवरती, तिचं आवरते आणि त्या पण आवरतील. चला मी जातो फटफट आणि मग वापस येतो. आणि रात्री आपल्या गाड्या येतात का तर ते बघू. A few moments later. गाईज मी मंठ्याला जाऊन परत भावाला घेऊन घरी गेलो, भावाला घेऊन आलो. अचानक मी दुसऱ्या कामाने आलेलो होतो तहसीलला, बट मला दिसलं की इथे कॅम्प चालू आहे. तर खूप घाईमध्ये मी भावाला इकडे घेऊन आलो. चला चाललो आतमध्ये. A few moments later. गाईस भावाला हात पसरवलाय मी. गाईस मला एवढं इमोशनल होतंय बघा, एकदम भारी वाटतंय. भावाला पण एकदम विचित्र वाटतंय बघा, हसतायत कसे. चांगलं वाटतंय ना बाबा. हे लोकांनी खूप हेल्प केली आपली. यांची गाडी आता पॅकअप झाला, चला जाऊ छातीला. हॅलो काहीच आहे बघा, हॅलोच बोलतोय मी. हे बघा एकदम भयंकर आता आभाळ आले अचानक, भयानक. एवढंच आमच्याच भागात. आणि अरे अरे देवा देवा, पाऊस चालू झाला. आता वाजलेत 5 वाजलेत आणि आमचं काम पण झालं आहे. मी आणि बाबा थांबलेत पेट्रोल पंपवर. थांबू इथे पाऊस जाईपर्यंत आणि घरी गेल्यावर तुमच्याशी जरा वार्ता करतो. खूप साऱ्या इमोशन्स आहेत माझ्या, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं भावाला बघून. माझं ड्रीम कंप्लीट झाल्यासारखं आहे गाईस. घरी गेल्यावर निवांत बोलूयात. चला. स्ट्रगल आजचा एकदम वर्थ इट झाला. त्या लोकांच्या पाया पडल्या तरी खूप, तुम्हाला सांगतो सर्व स्टोरी. चला घरी गेल्यावर. चाय प्यायला थांबलो आम्ही, भावाला चाय प्यायचा होता. तळणी फाटावर थांबलो आम्ही. बघा चहा पितो आम्ही. गाईस पाऊस थोडा थांबला आहे, चला जाऊ. हे रिंगा आणि तार घेतली, कमी पडलं होता. लेट्स गो. खाली सोडा ना. हां कर कर. सरळ उभा राहा बरं. हां बघा बरं किती चांगलं दिसतंय.
अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग शिल्पी पाय. लाडू झोपेतून उठला आहे गाईस हे लेकरू. आणि इकडे बनत आहे चिकन. आणलंय मी, पाऊस येत होता खूप, त्यासाठी चिकन खायची इच्छा झाली. काय मेरा नहीं था लेकिन अच्छा क्या कैसा लगा हाथ बाबा का? मस्त. हाँ अच्छा है. पर बेचारे बाबा फिर भी दुखी है. दुखी आहे की वो चाहते थे की वो काम कर पाए, हात असा असा हो, त्यांना असं पाहिजे होतं पण असं नाही होऊ शकत ना हात. चला चाली झोप. अरे उठ ना, उठायचं नाही. ठीक आहे झोप मग. A few moments later. आता काहीच एवढं ना वेळेनंतर ब्लॉग घेतो डायरेक्ट, सॉरी त्यासाठी. कारण आता वाजले आहेत बघा 8 आणि सीझन 4 पर्यंत पोहोचली ही पोरगी. कधीची बघते हे काय बोलतात त्याला, वेब सिरीज आहे ही फ्रॉम म्हणून. आणि एपिसोड 9, सीझन 4 एपिसोड 9. हाँ ए तू क्या सटिया गई है क्या? 2-3 दिन में 4 सीजन देख ले तूने. वाओ नाइस. दिखाओ आपका भाजी कैसे बना है. भाजी कैसे बनाए आपने, दिखाओ. आज की ताज़ा खबर, आज की ताज़ा खबर. अरे यार हे बाळ माझं बाळ बघा, त्याच्या बाळासोबत खेळते आणि त्या बाळाची हालत बघा कशी करून टाकली बिचाऱ्याला. हो ये तो खुली नहीं ना. झोपू घालते गाईस बघा. काय करते ती, काय खाते ती? गलत प्लेट डाल दिया. आणि आता हिच्याकडून ही प्लेट निघत नाही गाईस. तुम्ही बघू शकता बघा किती स्ट्रगल चाललंय प्लेट काढण्यासाठी. आणि प्लेट अजिबात निघायचं नाव घेतले नाही. निघली फायनली प्लेट. आणि आता तिची भाजी तुम्हाला दाखवतो. तिने अशा प्रकारे भाजी बनवली आज. काय बाळा, खाऊ खारी, खाऊ खाऊ खाती खाती खाती, तू खाती, खाऊ खाती. बस 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 खाली बस, खाली बस. हा बस, त्याला बोल बाळाला बस खाली बाळा. आता आपण जेवण करू. हा खाऊ खाऊ आपण. हो तू पण खाशील ना. हा जो बाळासोबत खेळते छानपैकी. अशा प्रकारे तिने भाजी बनवली आज. आणि चपाती पण नव्हती. आता चला आता आपल्याला जेवायला बसायचं आहे. तर गाईस मित्रांनो जेवण घेतो आणि आजची तुम्हाला स्टोरी सांगतो. एवढ्या घाईघाईमध्ये सर्व काही झालं आहे तर वेळ भेटला नाही. तर एकदा आरामसर जेवतो कारण खूप भूक लागली, खूप धावपळ केली आहे मी आज. आणि मग आपण बोलूया. ओके गाईस काय सांगू, एवढी फायदे झाली ना माझी. तिकडे गाडी फसली बघा रेतीची, सर्वजण काढतायत. मी फावडा आणायला चाललो आहे आणि वाजले आता रात्रीचे 12. एवढं माझं नशीब खराब आहे ना, पावसामुळे गाडी फसली. 9,000 रुपयाला गाडी भेटते, JCB घेते 3,000. ती गाडी मला 12,000 रुपयाला पडली. बॅड लक, एवढा बॅड लक आहे ना सध्या काय सांगायचं तुम्हाला. सर्वजण आलेत ते हे करायला, काढतायत बिचारे, हेल्प करतात आपल्या गावातले मित्र. तरी होत नाही माझ्या इतकी वेळ खराब कोणाचीच नाही सध्या. काय सांगू तुम्हाला गाईस, ब्लॉग पण काढायचं हे होत नाही मन, एवढं खराब परिस्थिती आहे सध्या. हो. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळालं असेल की मी काय फील करते. असं मन भारी झाले ना पूर्ण. रस्ता बघा, हे अशा रस्त्यात फसली गाडी. जाऊ असं काढून दे तिला कसं तरी.